तुम्ही सर्व्हिस दिली नाही तर तुमचा गिराईक तो दुसऱ्याच्या दरवाजे ठोठवणार आणि तिकडे जाणार. गिराईक म्हणजे आम्हाला हॉलमार्कची जरूर नाही, तुमचा शिक्का आहे का तुमच्या नावाचा, बस आम्हाला तेवढंच पाहिजे, ती आमची पावती. व अजूनही भारतातली संस्कृती ही सोन्याच्या बाबतीत कधीही कमी होणार नाही. कितीही कायदे येऊ द्या, राजस्थानी असलो तरी मराठी भाषा मी आपल्या या महाराष्ट्रातील लोकांपेक्षा चांगली बोलू शकतो. पुणेकरचा अभिमान आहे आणि मला शाळेने शिकवले, हाती घ्याल ते तडीच न्या. हे आमचं स्टार्टअप तुम्ही बघा, प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरॉटिकल नॉलेज आणि संस्कार या 3 गोष्टींचा फरक. तुम्ही उत्कृष्ट लीडर व्हायचं असेल तर तुमच्याबरोबर काम करणाऱ्यांना समान प्लॅटफॉर्मवर ठेवा. तुम्ही डोंगराच्या वर टोकावर जाऊन करणार असाल आणि खाली नोकरांना ठेवणार असाल तर तुम्ही कधी सक्सेस होऊ शकणार नाही. नमस्ते, मी योगेश कुटे आणि लेट्स अप बिझनेस महाराजाज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आज लक्ष्मी रोडवरती आहे आणि लक्ष्मी रोडवरती रांका ज्वेलर्स हे प्रत्येक पुणेकरांना माहीत असलेलं नाव, त्या दुकानाच्या 5व्या मजल्यावर मुलाखतीसाठी आलेलो आहे. आणि मुलाखत आहे फत्तेचंद रांका, जे रांका ज्वेलर्सचे आज एक धुरीण आहेत, एक ॲडव्होकेट आहेत आणि पुणे सराफ असोसिएशन असो किंवा महाराष्ट्रातले सर्व सराफ संघटना असो, याचं नेतृत्व करण्यामध्ये फत्तेचंद रांका हे नेहमीच अग्रभागी असतात. तर एकूणच त्यांचं स्वतःचं रांका ज्वेलर्सचं नाव कसं झालं, त्यांची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली, सराफ व्यवसाय आणि आपला जो नेहमीचा सेगमेंट असतो की व्यापार करताना किंवा उद्योग करताना जे नवीन होतकरू तरुण मंडळी आहेत त्यांचं मार्गदर्शन या निमित्तानं आपल्याला अशा ज्येष्ठ बिझनेस महाराजांकडनं लाभत असतं. फत्तेचंदजी, लेट्सअपमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही ॲडव्होकेट देखील आहात आणि सराफ देखील आहात, तर काय नक्की म्हणजे दोन्हीपैकी काय राहायचं हे याचा निर्णय वेळेत झाला नाही की दोन्ही व्यवस्थित केलं? नाही, माझ्या वडिलांची एक अपेक्षा होती की मी डॉक्टर व्हावं. बरं. परंतु एका मार्काने माझं ॲडमिशन चुकलं. बरं. मग त्यानंतर माझ्या मित्रांनी मला सांगितलं की आपण चला लॉमध्ये जाऊ. आपण तिथे आम्ही प्रवेश घेतला आणि 3 वर्षाचा कोर्स होता, तो पूर्ण केला. तर वडिलांनी म्हटले 1 वर्ष तू प्रॅक्टिस कर, मग बघू आपण. पण तो 1 वर्ष करता करता मी 28 वर्ष प्रॅक्टिस केली. माझे सिनियर होते ॲडव्होकेट BN श्रोत्री आणि त्यांनी मला इतका स्कोप दिला, मला चांगलं त्यांनी घडवलं. आणि जेव्हा मी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली त्यानंतर माझ्याकडे जी लोकांची म्हणजे जी ब्रीफ म्हणजे किंवा केसेस यायला लागल्या, त्या जेव्हा मी प्रॅक्टिस बंद केली तेव्हा 1400 जणांची ब्रीफ मी परत केलेली. खरं पाहायला गेलं तर सिव्हिलमध्ये फार 10-15 वर्षाचा एक गॅप असतो, म्हणजे वेटिंग पिरियड असतो. पण तो ज्या व्यक्तीला व्यावहारिक ज्ञान आणि पुस्तकी ज्ञान हे दोन्ही चांगल्या प्रमाणात असेल तर तो नक्कीच यशस्वी वकील होऊ शकतो. मला व्यावहारिक ज्ञानाचा फार मोठा फायदा झाला, कारण बिझनेस बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि थेरॉटिकल म्हणजे पुस्तकातील नॉलेजचं पण स्टडी केल्यामुळे तो फायदा झाला. आणि त्यामुळे मी क्रॉसमध्ये एक वेल नोन ॲडव्होकेट होतो, म्हणजे उलट तपासणीमध्ये आणि त्याचप्रमाणे ड्राफ्टिंगमध्ये. बरं. मला ड्राफ्टिंग केलेले माझे एकदा एका क्लायंटनी सांगितलं की मला सिनियरना दाखवायचं आहे. मी त्यांना जाऊन दाखव. त्यांनी दिलीप कर्णिक आणि बी अवॉर्ड सरांना दाखवलं. दिलीप कर्णिक हायकोर्टचे जज पण झाले होते. त्यांनी ते लेटर दिलं की इतका सुंदर ड्राफ्ट ज्युनियर वकिलांनी केला हे फार क्वचित पाहायला मिळतं. आणि त्यानंतर तो क्लायंट म्हणजे माझा तो क्लायंट मी त्याची केस झाली जिंकून दिली. माझ्या या व्यवसायाच्या काळामध्ये मी प्रत्येक स्वतः इन्स्ट्रक्शन घेत असल्यामुळे मी जरी 10 वर्षांनी जे मी नोट्स करायचो आणि ते 10 वर्षांनी जरी ब्रीफ उघडले ना, सगळी मेमरी रिकलेक्ट व्हायची आणि विदाउट गोईंग टू म्हणजे सगळे पेपर न पाहता सुद्धा मी तासन तास क्रॉस घेत होतो. ओके.
मी सिव्हिलमध्ये प्रॅक्टिस केली. फक्त माझ्या आयुष्यामध्ये 2 क्रिमिनल केसेस मोठ्या झाल्या, त्या संपूर्ण भारतात. त्यातली एक फार चर्चेली गेली होती, ती म्हणजे मंजुश्री सारडा खून खटला. हो, तुमचं याच्यामध्ये फौजदारीमधली एवढी मोठी केस होती, मग तुम्ही फौजदारीमध्ये का नाही रमले? नाही, फौजदारीमध्ये कारण माझं एक लक्षात ठेवा, मी गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा देणारा माइंडमधला मनुष्य. त्या 2 कारणामुळे मी नाही आलो. एक तर वडिलांनी सांगितलं तू फौजदारीला जाऊ नको, कारण तू तिथे सगळ्यांना शिक्षा देशील. कारण मला पैशाचं कुठेही नव्हतं, कारण मी घरचा आधीच संपत्ती असलेली, त्यामुळे मला कुठे काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरा गोष्ट जी होती, ज्वेलरी बिझनेस होता आणि त्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये क्रिमिनल लोकांना येऊ देणं हे मला धोकादायक होतं, कारण त्यांना इझिली ॲक्सेस सगळं मिळून जात होता आणि त्यामुळे ते नको होतं. ह्या 2 कारणांनी मी क्रिमिनलकडे गेलो नाही. अच्छा. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, मी जेव्हा प्रॅक्टिस करत असताना एक ब्राऊन शुगरची केस माझ्याकडे आली. ते समाजातल्या काही व्यक्तींनी म्हणजे मला ते तिथं भाग पडलं. पोलिसांनी सांगितलं की तुम्ही घेऊ नका, पण पोलिसांनी म्हटलं की माझ्यावर जो प्रेशर आहे ते मला घेऊ द्या, कारण मी त्यांना नाकारू शकत नाही. ती ब्राऊन शुगरची किंमत होती ₹1.25 कोटी त्यावेळेला. त्या ब्राऊन शुगरची केस घेतल्यानंतर माझा 8 वर्षाचा मुलगा जो वारला, श्रीपाल रांका, त्याने मला विचारलं, पप्पा तुम्हाला महिन्याला किती पैसे मिळतात? म्हटलं का रे बाळ? नाही म्हणे, तुम्हाला चांगले पैसे मिळतात ना. हो, मग तुम्ही ब्राऊन शुगरची केस का घेतली, नार्कोटिकची? ती नाही घ्यायला पाहिजे. 8 वर्षाच्या मुलाने मला सांगितलं. आणि त्या दिवसापासून डोक्यात एक तिडीक बसले की कुठलीही फौजदारी केस घ्यायची नाही. ओके. आणि म्हणून मी घेत. अनेकांना तुमचा हा पैलू माहीत नसेल, त्यानिमित्तानं आज तो प्रेक्षकांसमोर जाईल. आता पुन्हा आपण थोडंसं तुमच्या बिझनेसकडे येऊया, की ज्या बिझनेसनं तुम्हाला एवढं नावलौकिक दिलं आणि तो तुम्ही वाढवला देखील. तर कशी सुरुवात झाली या रांका ज्वेलर्सची, याची जरा तुम्हाला एक सांगतो की आमची फॅमिली मूळ राजस्थानची. बरं. सादडी गाव आहे पाली जिल्ह्यात, आणि आमच्या तिथनं 9 किलोमीटरवर राणकपूर हे जगप्रसिद्ध देऊळ आहे. तिथे इतके फॉरेनर्स येतात व्हिजिटला. म्हणजे मी म्हणेन की ताजमहलपेक्षाही अत्यंत उत्कृष्ट नक्षीकाम केलेलं, 1444 खांब असलेलं आणि प्रत्येकावर नक्षी असलेली हे देऊळ आहे. 800 वर्षापूर्वीचं आहे. कुठेही लोखंडाचं काम नाही, सगळं मार्बलमध्ये आहे. मोठं देऊळ आहे. या सादडीतनं आमचे खापर पंजोबा त्यावेळेस दुष्काळ भयंकर असायचा. ते पुण्याला आले आणि नोकरीला लागले. तिथे एक फर्म जी आहे चेनमल खोमाजी म्हणून फर्म आहे, ती अजूनही आहे 17 गणेशपेठमध्ये. तिथे ₹2 महिन्याने नोकरीला लागले. काही महिने नोकरी केली आणि त्यांनी नंतर घरी स्वतःचा बिझनेस सुरू केला. भाड्याच्या खोलीत राहत होते, तिथनं सुरू केला. आणि नंतर मग जसा बिझनेस त्यांचा वाढू लागला, मग ते स्वतःचं दुकान गुलाबचंद चतरंगी नावाने भाड्याच्या जागेत सुरू केलं. गोविंदाला चौकातच नाझरे वकिलांची जागा होती, तिथे सुरू केलं. जसा बिझनेस वाढत घेतली, मग जागा घेतली त्यांनी कापडगंजमध्ये, 3 मजली इमारत बांधली आणि आपला व्यवसाय सुरू केला. त्यावेळेला नॉमिनल हा व्यवसाय होता, म्हणजे जास्ती काही एवढा नव्हता, कारण ते एक तर शहराच्या मध्यभागी होतं. त्यावेळेला ते इथं मनी लेंडिंगचा व्यवसाय मोठा होता. त्या मनी लेंडिंगच्या ह्याच्यामध्ये 1953 साली पोलिसांची एका काहीतरी गुन्ह्याच्या मालासाठी रेड पडली आणि त्यांनी संपूर्ण दागिने चेक केले. त्यात ते काही सापडले नाही. परंतु त्यांनी जी पोलिसांनी जी पेपरमध्ये बदनाम केली, याच्यात हायकोर्टांनी त्यांना माफी मागायला लावली. पोलिसांना माफी मागायला लावली, जाहीर माफी मागायला लावली. नंतर कारण त्यांनी वडिलांना 3 दिवस डांबून ठेवलं होतं त्यांच्या तुरुंगामध्ये, तिथेच पोलीस स्टेशनच्या, आणि त्यामुळे हायकोर्टाने फार त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यावेळेला एक माझे वडिलांची सावत्र भाऊ
जे आता गुलाबचंद चितरंजी पाहत आहेत, त्यांच्या विनंतीवरनं आम्ही वेगळं व्हायचं वडिलांनी ठरवलं. त्यावेळेस सगळ्यांचं कर्ज जे होतं ते त्यांनी फेडलं, कारण वेगळं व्हायचं तर कर्ज कुठलीही ठेवायचं नाही. त्यावेळेला पद्धत होती की ते काही गहाण ठेवलेले किंवा मॉर्गेज ठेवलेले दागिने पैशाअभावी आपण दुसरीकडे परत रिमॉर्गेज करत होतो. अच्छा. गिराईक आला की त्याचे पैसे घ्यायचे, ते तिकडे द्यायचे आणि त्यांच्याकडनं सोडून आणायचं. माझी आई ही एक लक्ष्मी होती. तिने फार त्रास सहन केला. 3 मजले खालनं पाणी ती वर डोक्यावर घेऊन चढायची. ती एकदा पडली तेव्हा तिच्यावर हँडपंप लावला आणि तिथे ती पाणी वरच्या वर यायला लागलं. दुकानातले जेवढे नोकर असायचे त्यावेळेला पद्धत होती की ते आमच्याकडेच राहायचे आणि जेवायचे आमच्याकडे. आई रोज सकाळी 25 लोकांचा स्वयंपाक, संध्याकाळी 25 लोकांचा स्वयंपाक ती करत होती. 68 साली वेगळे झालो तेव्हा काकांना ते संपूर्ण 3 मजली इमारत वगैरे सगळी त्यांच्या वाट्याला दिली. वडील म्हटलं आता वेगळंच होऊन जायचं. त्यांनी पाहिलं नाही. पुष्कळ आम्हाला पाहिजे त्याप्रमाणे वाटणी मिळाली नाही. वडिलांना फक्त त्यावेळेला 4 ते 5 किलो चांदी आणि मला वाटतं 1 किलोभर सोनं मिळालं असेल. त्याच्यावरही त्यांनी ते बाहेर पडले. भर राखी पौर्णिमेच्या दिवशी बाहेर पडले. अच्छा. खरं आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणे भाद्रपद महिन्यात घर सोडत नाही, पण सोडलं. त्यावेळेला काही सामान तिथं ठेवायची विनंती केली, त्यांनी नाकारली. आम्ही तेही घेऊन निघालो आणि साचापरी स्ट्रीट येथे भाड्याने, तिथे आम्ही भाड्याने फ्लॅट घेतला. तिथे 1 वर्ष राहिलो आणि नंतर 1125 रविवार पेठ येथे 3 रूमची जागा भाड्याने घेतली. मोहम्मद साहेब रोटवाले म्हणून त्यांचा मोहम्मद साहेबचा मटक्याचा धंदा होता आणि रोडचा धंदा होता, रोड बनवण्याचा. तिथे आम्ही सगळी भावंड झाली तिथे. आणि जे दुकान होतं ते त्रिकोणी जवळजवळ 30 स्क्वेअर फूट ते होतं. गिरायकाला बसावं म्हणून 1 फुटाची फळी अतिक्रमण विभागाकडनं परवानगी घेतली आणि भाडं भरत होतो. त्यावेळेला नोकर वगैरे कोणी नाही. माझे बंधू, माझे वडील हे व्यवसाय पाहायचे. आणि आम्हाला त्यावेळेला ही जागा आणि त्याच्या बाजूचे 3 भाडेकरी असलेले त्या जागेत ती जागा मिळाली. आम्ही हळूहळू ते भाडेकऱ्यांना पैसे देऊन ते रिकामी करून घेतली आणि त्यानंतर आम्ही तिथे बिल्डिंग बांधली. ती 1979 साली. आणि महाराष्ट्रातलं पहिलं रिटेल शोरूम एअर कंडिशनचं सुरू केलं. ओके. त्यावेळेला मनात भीती होती की एअर कंडिशन रूम चालेल की नाही, एअर कंडिशन शोरूम चालेल की नाही. परंतु ग्राहकांनी इतका प्रतिसाद दिला. ओपनिंगच्याच दिवशी जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरची लाईन. ओके. त्यामुळे एक मनात म्हणजे लोकांचं किती प्रेम आहे ह्याचीच आपल्याला मिळाली. कारण आपलं एकच ध्येय आमच्या वडिलांचं, गिराईकांना माल तुम्ही ज्या प्युरिटीचा द्याल त्याच प्युरिटीचे पैसे घ्या. रुपयाचा माल रुपया द्या, त्याला 99 पैसे देऊ नका. गिरायकांना फसवू नका. आणि त्यामुळे गिरायकांना आम्ही त्यावेळेला आमच्या दागिन्यावर आमचं नाव आणि प्युरिटी लिहित होतो. त्यावेळेला दागिन्याचे सर्टिफिकेटसुद्धा द्यायचं. आणि त्यामुळे जसं जसं विश्वास वाढत गेला तसं गिरायकी वाढत गेली, बिझनेस वाढत गेला. लोकांना सिटीमध्ये यायला त्रास होता, तर लोकांनी आम्हाला, गिरायकांनी अनेकांनी केली की आमच्या बंगल्यात तुम्हाला जागा देतो, तुम्ही या. सुदैवाने त्यावेळेला आम्हाला लक्ष्मी रोडची इथं स्मिता हॉटेल येते ही जागा आम्हाला मिळाली. बरं. ही किती सालची गोष्ट आहे? ही आहे 1989 सालची. इथं दुकान सुरू केलं. इथे पण ओपनिंगच्या दिवशी तशीच लाईन. गिराईक फार वेगवेगळ्या ठिकाणून येत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, गिराईकांना दिलेला माल जर कुठेही बाहेर विकायला गेले तर व्यापाऱ्यांनी टेस्ट केलं, त्याची प्युरिटी काढली, एक्झॅक्ट तेवढीच निघाली. म्हणून व्यापारीसुद्धा रांकाचा माल
हा बिना टेस्ट करता घेत होते. ही आमचं एक गुडविल. ओके. याच्यामध्ये माझे थोरले बंधू स्वर्गीय पोखराजी रांका वडील आणि माझा धाकटा ओमप्रकाश जो कर्वे रोड पाहतोय, आणि जो स्वर्गीय महेंद्र जो माझा 4 नंबरचा भाऊ होता, ह्या लोकांनी बिझनेस वाढवण्याची तुम्ही किती, तुमचा नंबर कितवा? फार मेहनत घेतली. बरं. आम्ही 5 भाऊ, त्यातले थोरले पोखराज, ओके. मी 2nd नंबर, 3rd ओमप्रकाश, 4था महेंद्र, 5वा अशोक. अच्छा. महेंद्र कुटुंब एकत्रच होतं, सगळं एकत्र होतं. आणि त्यानंतर सन 1990 साली महेंद्र जेव्हा वयाचं 34 वर्षाचा होता, त्याला कॅन्सर झाला, ब्लड कॅन्सर. 1 महिन्याच्या आत तो सगळ्यांना तो आमच्यातनं गेला. महेंद्र हा चांदीचा सगळा व्यवसाय पाहत होता आणि त्यावेळी आम्ही चांदीचं सेपरेट शोरूम सुरू केलं होतं. त्यामुळे जी लोक मुंबईला जाऊन चांदीची भांडी वगैरे घेत होती ती बंद झाली आणि पुण्यात घ्यायला सुरुवात झाली. अनेक व्यापारी आमच्याकडनं घेत होते. चांदीचा शोरूम हा पुण्यातला पहिला रांका ज्वेलर्सनी सुरू केला, तो गोविंद दलवाई चौकात. एक लक्षात, आम्ही एक प्रिन्सिपल जे आम्ही आत्तापर्यंत पाळत आलो आहे, मौखिक ॲडव्हर्टाइजमेंट ही सगळ्यात महत्त्वाची. बरं. पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज 1 दिवस येईल, सकाळी वाचून परत बाजूला रद्दीमध्ये निघून जाईल. पण एक गिराईक जेव्हा 10 गिराईकांना सांगतो, ते 10 गिराईक 100 सांगतात. आणि आम्हाला मौखिक ॲडव्हर्टाईज ही इतकी आम्हाला चांगली साथ देऊन गेली की गिराईकांची संख्या दिवसेंदिवसवर वाढत गेली. आज लाखो गिराईक आहेत आमचे. परंतु आम्हाला मौखिक ही केव्हा, म्हणजे मौखिक ॲडव्हर्टाइजमेंट जी मिळते ही तुम्ही जर त्यांना जर चोख माल दिला, प्युरिटीप्रमाणे दिला आणि कुठेही विश्वासघात नाही केला तर ती गिराईकी वाढत जाते. आणि तेच प्रिन्सिपल आजपर्यंत, आज आमची 7वी पिढी या बिझनेसमध्ये आहे. कुठली पिढी दाखवा की 7 पिढ्या या बिझनेसमध्ये, एका बिझनेसमध्ये, फक्त रांकांचीच 7वी पिढी आहे. ओके. त्याला सगळ्यात महत्त्वाचं आमच्या थोरांचे आशीर्वाद तर आहेच, वडिलांचे, आईचे, आजोबांचे, परंतु आपली भारतीय संस्कृती काय आहे ही त्यांच्यावर म्हणजे ठासली गेली आणि त्या संस्कृतीत ते बाहेर पडले नाहीत. आणि त्यामुळे आज जरी आम्ही भावंड वेगळे झालो 1996 साली, ती गोष्ट ऐकण्यासारखी आहे, परंतु आजपर्यंत लोकांना माहीत नाही की आम्ही वेगळे आहोत. सगळे म्हणजे आमची यंग जनरेशन आमच्या नंतरची, ते इतके एकमेकांच्या प्रेमाने की बिझनेस एकत्र पॉलिसी करतात, ॲडव्हर्टाइजमेंट एक देतात, दुकानाच्या संख्येप्रमाणे ॲडव्हर्टाईजची बिलं तयार होतात आणि ती पेमेंट जातात. आणि त्यामुळे कोट्यवधी रुपयाची बचत कशी करायची हे शिकण्यासारखं आहे. म्हणजे ब्रँडिंग मात्र एकत्रच होतं. ब्रँडिंग एक, बरोबर, सगळ्या पॉलिसी एक. आणि कुठे अडचण आली तर लगेच एकमेकांचा त्यांचा ग्रुप झाले, त्या ग्रुपवर मेसेज येतो की हा प्रॉब्लेम आहे, काय करायचं, ते सॉल्व लगेच करतात. ओके. 1996 साली वडिलांनी सांगितलं की मी आयात असेपर्यंत मला तुम्हाला वेगळं करायचं. म्हटलं तुम्ही करा, तुम्हाला काय करायचं असेल तर आम्हाला काही विचारू नका, कारण तुमची संपत्ती आहे. जरी आम्ही तुम्हाला मदत करत असू, ती संपत्ती तुमची आहे, तुम्ही कमवलेली आहे. आम्हाला फक्त 2,76,068 साली आले, त्यातले 60,000 रुपये राजस्थानमध्ये घर बांधण्यासाठी गेले, 2,16,000 1 किलो सोनं 4 किलो चांदी, याच्यावर हा बिझनेस सुरू केलेला आहे. आज 30 स्क्वेअर फूटवरनं आज जवळजवळ 1.25 लाख स्क्वेअर फूटची आमची शोरूम्स आहेत. पुणे शहरात 12 आणि ठाण्याला 13. अच्छा. 13वं आहे आणि अजून वाघोलीला 14वं येत आहे. पण तो 1996 साली जेव्हा वडिलांनी सांगितलं, त्यांनी संपूर्ण दिवसभर लिहिलं, पेपरवर लिहिले, का ग्रीन पेपरवर लिहिलं आहे. संध्याकाळी आम्हाला एकत्र बोलवलं, तुम्ही वाचा. म्हटलं आम्ही वाचणार नाही, सह्या करतो, तुम्हाला काय करायचं ते करा.
आम्हाला चौघांना ते उभं केलं की तुम्ही वाचत नाही यात, परंतु एक लक्षात ठेव, थोरल्या बंधूंनी रविवार पेठचे दुकान पाहायचं, त्याला दिलंय. लक्ष्मी रोड मी आणि 5 नंबर भाऊ अशोक, 4 नंबर भाऊ वारला होता, त्याचं कुटुंब आमच्याबरोबर नाही. 5 नंबरचा जो आहे तो अशोक, तो माझ्याबरोबर. ओमप्रकाशला त्यावेळी दुकान नव्हतं, तो इथं बसायचा. त्यांनी नंतर तिथलं कर्वेरोडचं दुकान घेतलं आणि त्याप्रमाणे आमची वाटणी झाली. परंतु आजपर्यंत त्या कागदात काय लिहिले मला माहीत नाही. काय सांगता? आणि सगळ्यात महत्त्वाची, कोणाचे घरचे दागिने मोजायचे नाही, कोणाच्या घरी काय वस्तू आहेत त्या मोजायचे नाही, दुकानाचा माल मोजायचा नाही, उधारी मोजायची नाही, किंवा कोणाला देणं असेल तर ते मोजायचं नाही. ज्यांनी त्यांनी स्वतःचं करायचं. कमी जास्त आलं काही माहीत नाही, हे मी दिलेलं आहे. हा बस वडिलांनी दिलं, त्यांना त्यांच्या मनाने केलं आहे. तो आजपर्यंत आम्ही परत त्याच्याकडे वळूनही पाहिलं नाही किंवा तो कागदही पाहिला नाही. कागदावरून जपून ठेवलेला आहे असेल ओमप्रकाश काळे, कारण वडील ओमप्रकाश बरोबर राहत होते. बरं. पण आज त्यालाही किती वर्ष झाली, 4 आणि 24 28 वर्ष, कधी हा विचार नाही. आणि त्यामुळे काय झालंय, आजही भावांचं एकमेकांचं प्रेम आहे. कुठली वस्तू खरेदी करायची, काय करायची, एकमेकांचा सल्ला होतो. दुकानात ग्राहक आल्यानंतर तुम्ही पहिलं म्हणजे ते ग्राहकासाठी नवीन ग्राहक आलेला आहे, तर त्याला तुम्ही कसं हे करता, म्हणजे सोन्याच्या व्यापारामध्ये काय असतं? एक लक्षात ठेवा की ग्राहक आल्यानंतर पहिला आपण त्याला ओळखायला पाहिजे की याची काय चॉईस असेल. बरं. त्याला 1-2 दागिने दाखवले की ते गणतात 3 डोळे पाहिजे. परंतु जर तुम्ही त्यांना प्रॉपर सर्व्हिस दिली आणि तुमचे सेल्समन त्याप्रमाणे तयार असतील आणि तुम्ही त्यांच्याकडे स्वतः लक्ष दिलं, तर सगळ्यात मोठं म्हणजे 50% तुम्ही तिथे जिंकता. कारण ग्राहक म्हणतो की मालक स्वतः हजर आहे आणि दुसरं सेल्समनवर डिपेंड आहे. आणि तो जेव्हा 3 तोळ्याचा हार करायला आलेला असतो, तो 5 तोळ्याचा घेऊन जातो जेव्हा तो सॅटिस्फाय होतो. म्हणून नवीन गिराईक असो किंवा जुना गिराईक असो, काही असो, सर्व्हिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही सर्व्हिस दिली नाही तर तुमचा गिराईक तो दुसऱ्याच्या दरवाजे ठोठवणार आणि तिकडे जाणार. म्हणजे कोणत्याही दुकान असो त्याच्यामध्ये सर्व्हिस इज तुम्ही जर आखडूपणाने बसला एका खुर्चीवर आणि ते काय सांगेल की नाही माझ्याकडे या वस्तू आहेत बघा, नाही टिकणार. तुम्हाला सर्व्हिस द्यावीच लागेल, उठून उभं राहावंच लागेल. तुम्हाला प्रत्येकाचा इगो असतो, तो इगो सांभाळावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही सक्सेस जे आहोत तो तर एक आहेच, आमचं पर्सनल लक्ष. दुसरं, आम्ही सेल्समन जे आहेत त्यांना जॉईन करायच्या अगोदर ट्रेनिंग देतो आणि त्यांना एकच शिकवलेलं असतं, कितीही गिराईक तुमच्यावर घाई करत असेल किंवा जर गरम जरी झाला असेल, त्याला उलटं उत्तर द्यायचं नाही. प्रेमाने बोला आणि तुम्ही त्यांना सर्व्हिस द्या. मी तुम्हाला पगार देतो आहे, मला त्याचं तुम्हाला रिटर्न्स तुम्ही द्यायला पाहिजे. मी तुम्हाला नोकरीला नुसतं चेहरे पाहण्यासाठी किंवा नंबर वाढवण्यासाठी नाही. आणि म्हणून माझ्याकडे फार कडक शिस्त आहेत. तुम्ही जर मुलांनी जर बुधवार, शुक्रवार आणि रविवार दाढी करून नाही आले तर सरळ हाफ डे खर्च होतो. आणि तो कॅन्सल करायचा असेल तर 20 रुपये त्यांनी त्यांच्या पेटीत टाकायचे दंडाच्या. कॉम्प्युटरमध्ये चूक केली ती करेक्ट करायची तर दंड आहे, नाहीतर होणार नाही करेक्शन. आणि तिसरी गोष्ट, कपडे नीट, आणि कोणी आगाऊपणाने बोलला तर त्याला दंड आहे. ग्राहकाने काय पाहिजे सोन्याच्या दुकानात आल्यानंतर? त्याला काय, सोन्याच्या दुकानात त्याला जे डिझाईनचं पाहायचं आहे. फक्त एकच आहे की एक ते विश्वास ठेवून नावावर आलेले असतात, त्यांना पावती पक्की, कच्ची नाही. पक्की पावती द्या आणि त्याला दुकानात शिका. जरी आता हॉलमार्क सुरू झालाय, गिराईक म्हणजे आम्हाला हॉलमार्कची जरूर नाही, तुमचा शिक्का आहे का तुमच्या नावाचा, बस आम्हाला तेवढंच पाहिजे, ती आमची पावती. हे फक्त ते गिराईक म्हणतात आम्हाला बाकी काही नाही, आम्ही तुमच्याकडे आलो, आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. आणि म्हणून आज 1 पेढीच्या 13 पेढ्या होऊ शकल्या. ओके. टर्नओव्हर आपल्याला, आम्ही जरी प्रॉफिट आमचं कमी आहे परंतु टर्नओव्हर जास्त असल्यामुळे आम्ही आज जागेवर आहोत. जेव्हा याच्यामध्ये टायटन येतं किंवा इतर असं लिस्टेड कंपन्या सोन्याच्या मार्केटमध्ये सराफी व्यवसाय देतात, त्याचा काही फरक पडतो का? जे पारंपरिक सराफ आहे त्याच्या, तुम्हाला सांगतो, जेवढ्या मुंबईच्या पार्ट्या आल्या त्या परत बंद करून गेल्या.
कल्याण ज्वेलर्स, टायटन असे मोठमोठे माझ्या समोरच 3 आलेत. बरं. मग एक ही लोक बघा माझ्याकडनं किती बिलं झाली पाण्यासाठी, काय करतात नोकराला 1 तारखेला पाठवतात आणि 30 तारखेला परत पाठवतात, काहीतरी खरेदी करायला होतून बिलं घेऊन जातात. अशा लपंडाव का करतात? आज जो राजमल लक्कीचंद असाच करायचा झाला, पण तो नेहमी ॲडव्हर्टाईजमध्ये लोकांची टीका करायचा व्यापाऱ्यांची. बिझनेसमध्ये एक प्रिन्सिपल असलं पाहिजे की दुसऱ्याची टीका करायची नाही, स्वतःचा प्रॉडक्ट विकला पाहिजे. हा कशामुळे तुमच्यावर तुमचा विश्वास कशामुळे? हा विश्वास म्हणजे आम्ही देतो तीच प्युरिटी आहे त्यांच्याकडे. त्यांच्यापेक्षा आमच्याकडे मजुरी रिझनेबल आहेत. आम्ही गिरायकांना माल जर विकायचा त्याला परत विकायचा तर ताबडतोब पैसे देतो. हे कंपनीला पाठवतात व्हेरिफिकेशनला. आणि दुसरी लोकल रिक्वायरमेंट आम्हीच पूर्ण करू शकतो. आणि त्यामुळे किती जरी आले तनिष्क, ही जी यंग जनरेशन काही तिकडे जात असेल, काही हे स्वतःला जास्ती अति हुशार समजणार आहे, पण तू इतके शोरूम पुण्यात जरी झाले ते अजून आमच्या तोडीला ते येऊ शकले नाही इतक्या वर्षात. अच्छा. आणि दुसरी गोष्ट त्यांनी जिथे जिथे आमची रांका ज्वेलर्सची दुकानं आहेत तिथे तिथे तनिष्कने उघडले, मलाबारने उघडले आहे, कल्याणने उघडलं आहे. पण एक लक्षात ठेवा, ही मलाबार ही यांची जी मूळ सगळे जे आहेत ते दुबई बेस, सौदी अरेबिया बेस आहे, मुस्लिम फेलो. कल्याणचा तो राजेश केरला तिकडचेच आहे, तनिष्क टाटाच आहे. जॉय एल्युकासचा कुठे आपला संबंधी येत नाही, त्याची काही गिरायकी एवढी नाही. त्यामुळे आम्हाला हे जरी माझ्यासमोर आले तरी गिरायकी काही फरक नाही, माझ्या समोरासमोर आहे. सराफ म्हटलं की अनेकांना असं वाटतं हे सोन्याच्या आणि पैशाच्या गादीवरती झोपत असते. नाही, चुकीची आहे. मेहनत भयंकर आहे. मी तर माझं नेहमी म्हणणं असतं, नवीन मुलांनी जर तुम्हाला पिंजऱ्यात बंधवायचं असेल तर इथे या, सराफी व्यवसायात या. सराफी व्यवसायात. का असं वाटतं? कारण याच्यामध्ये रिस्क मोठी आहे, इन्व्हेस्टमेंट मोठी आहे, नफा नाही आहे तेवढा. आणि दुसरी गोष्ट, आत्ता तरी अजूनही पुष्कळ जण रात्री 10-11 वाजेपर्यंत दुकानी असतात. मुली ज्या आहेत, मुलींचे बाप म्हणतात आमच्या मुलींना काही नोटावर झोपायचं नाही आहे म्हणून सराफांकडे मुली देत नव्हते. तो आता प्रकार बंद झाला आहे. आता म्हणजे 9-10 वाजेपर्यंत मुलं घरी जातात. त्यामुळे तरी पण सराफ व्यवसायामध्ये येणाऱ्यांनी 10 वेळा विचार करून यावं. पण तू आत्ता जे नवीन जे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट आलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये ज्वेलरसाठी वेगळी गाईडलाईन केलेली आणि ती फार घातक आहे. अच्छा. काय त्याच्यामध्ये काय म्हटलं? त्याच्यामध्ये त्यांनी काय केले, IPC मधले काही सेक्शन घेतले, त्यानंतर इन्कम टॅक्समधले काही सेक्शन घेतले, अनेक 27 कायद्यातले सेक्शन घेतलेत. आणि त्यात म्हणजे जर त्यात सापडलं तर ते PML लावतील, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग लावतील. तुम्ही प्रूव्ह करायचं की हा पैसा टेररिझमचा नाही आहे. आता समजा माझ्या दुकानात रेड पडली आणि उद्या 1 कोटी रुपये सापडले कॅश, PML लावणार तर तुम्ही मनी लॉन्ड्रिंग करता वगैरे वगैरे. चुकीचं आहे, संपूर्ण कायदा चुकीचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही नोडल ऑफिसर अपॉइंट करायचा, असोसिएशननी नोडल ऑफिसर अपॉइंट करायचा, 500 कोटी रुपयाच्या वाल्यांनी स्वतःचा नोडल ऑफिसर करायचा आणि त्यांनी रिपोर्ट करायचा वरती त्यांच्या मेन याला कमिटीला. रॉंग आहे. कारकुनी वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस. म्हणजे जसं GST मध्ये 39 रिटर्न भरावे लागतात, नंतर प्रत्येक याचे इन्कम टॅक्सचे रिटर्न भरावे लागतात, त्यानंतर बाकी तुमच्या प्रॉपर्टीचे काही आणि त्यांचे असं त्याला भरावे लागतात. म्हणजे मनुष्य कारकून झालेला आहे. म्हणजे इझी बिझनेस, इज ऑफ डुईंग बिझनेस नाही आहे, बिलकुल नाही. सरकार तर म्हणतं की आम्ही इज ऑफ डुईंग नाही, इज ऑफ बिझनेस नाही आहे. ऑन द कॉन्ट्ररी दिवसेंदिवस अरे GSTचे महिन्यातनं 3 रिटर्न, 5, 10 आणि 20 तारखेला काय रिटर्न भरायचे, धंदा करायचे की रिटर्न भरत बसायचं. आणि त्या चार्टर्ड अकाउंटंटची कमाई होते. याच्यामध्ये पण सराफी व्यवसायाकडे सरकार असं नेहमी वक्र दृष्टीने का पाहत असतं? मगाशी मी सांगितलं आपल्याला, त्यांची भावना अशी की टेररिझमला जो पैसा येतो या सोन्या चांदीच्या दागिन्यातनं येतो. एक तर सोने यांनी कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे हे वाढलं, स्मगलिंग वाढलं.
जेव्हा कस्टम ड्युटी काही फार 400 रुपये तोळायला होती तेव्हा 0 झालं होतं. पण आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की या गेल्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 300 टन पर्यंत स्मगलिंग आलं. यांचं म्हणणं आहे की आज स्मगलिंग हा सगळा पैसा जो आहे तो 2 नंबरचा जो आहे अनअकाउंटेड आहे, तो टेररिझमचा आहे, किंवा सोनं 2 नंबरमध्ये खरेदी करतात आणि किंवा त्याच्यातनं वेपन्स खरेदी करतात, स्फोटाचे पदार्थ खरेदी करतात. हा एक कल्पना त्यांची अशी झालेली आहे काही केसमध्ये असेल, परंतु त्यांनी सगळ्यांना एका ह्याच्यात तो एक प्रश्न. दुसरा प्रश्न, फॉरेन करन्सी मोठ्या प्रमाणात तिकडे जाते सोनं आयात करण्यासाठी. सोनं आयात 900 टन आहे आयात दरवर्षी. मी तर म्हणतो इतक्या वर्षामध्ये सोनं नुसतं आयात झालं आहे. जर भारतातलं सोनं सगळं जमिनीतनं बाहेर काढलं ना तर इंडिया विल बी द रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. अनेक देशांना खरेदी करून टाकेल असे इतक्या वर्ष. आज 5000 वर्षापूर्वीचा व्यवसाय आपल्या या सोन्याचा या भारतात आहे. आणि प्रत्येक वेळी येतात त्याची दागिने इंडस्ट्रीमध्ये कामाला येतो. इंडस्ट्रीमध्ये कंडक्टर म्हणून फार मोठ्या प्रमाणात चांदी आणि सोनं वापरलं जातं, कारण बेस्ट कंडक्टर आहे. बरोबर. आणि त्याचप्रमाणे दागिने लोकांची म्हणजे कॅश ठेवण्यापेक्षा हे सोनं ठेवतात. म्हणजे ते असं आहे ना, 2 नंबरचे पैसे सोनं जमिनीत टाकलं तर कीड लागत नाही, गंज लागत नाही. सगळ्यांनी जमिनीत टाकून ठेव, म्हणून तर जमिनीत संपत्ती निघते ना जेव्हा खोदकाम करतात तेव्हा. ओके. त्यामुळे पण अनेकांसाठी सोनं एक टॅक्स इव्हिजनचा एक मोठा मार्ग आहे. त्याच्यामुळे टॅक्स ती जी सगळ्या एक लक्षात ठेवा, भारतामध्ये 130-35 कोटीपैकी 3 कोटी फक्त रिटर्न भरतात ना. मग इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करते काय? फक्त जे टॅक्स भरतात त्यांच्या इथेच रेट पडत असतात. नवीन किती शोधले, एवढे बिझनेस करत असतात. आता एक पानवाला म्हटला ना तरी लाखो रुपये महिन्याला कमवतो, त्यांच्याकडे नाही पाहणार. आज म्हणजे अनेक असे आहेत की बिझनेस मोठ्या प्रमाणात करतात पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही. आणि हा जर टॅक्स रेट वाढला तर म्हणून यांनी गव्हर्नमेंटने आता जे इनडायरेक्ट टॅक्सेस लावलेत मुद्दाम, परत क्लेम कोण करत आहे? सेट ऑफ नाही, त्यामुळे गव्हर्नमेंटला उत्पन्न मोठं होत आहे. पण सोन्या चांदीवर वक्रदृष्टी या 2-3 कारणामुळे आहे. ओके. पण एक लक्षात ठेवा, भारत, सौदी अरेबिया किंवा UAE, त्याचप्रमाणे इतर देश आपल्यात गिऱ्हाईक आहे, पण तू सगळेजण सोने खरेदी करायला लागलेले आहेत त्यांची गंगाजळी वाढवण्यासाठी. त्यामुळे तो रेटमध्येही वाढत गेलेला आहे. युद्धाचंही कारणमुळे रेट वाढलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की ही करन्सी जगाच्या पाठीवर कुठे चालू शकते. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, मनुष्याने आयुष्यात डेड इन्व्हेस्टमेंट करावी. तुम्ही हे जे सगळे तज्ज्ञ लोक भाषणं देतात ना, मी त्यांच्याशी ॲग्री नाही, त्यांची भाषणं ऐकत नाही. की सोन्यामधली गुंतवणूक फारशी नाही करू नका, म्युच्युअल फंडमध्ये करा, याच्यामध्ये करा, तिथं नफा. अरे गेल्या 100 वर्षामध्ये जो 3500 पटींनी वाढले सोन्याचे रेट. तर मला एक सांगा की तुम्हाला शेवटी आयत्या वेळेला इमर्जन्सीमध्ये जमीन कामाला येते का? ती विकली जायला पाहिजे, नाही जात. म्युच्युअल फंड म्हणजे ते तुम्हाला विड्रॉ करायचे वगैरे तिथे. तिसरं जे शेअर बाजार आहे हा जुगारच आहे, कधी कमी होतील कधी जास्त. पण सोन्यामध्ये तुम्हाला पैसे ताबडतोब मिळतात, कुठेही जा, कुठे जगाच्या पाठीवर इमिजिएट मिळतात. तुमची जी नड आहे किंवा तुमची जी काही गरज आहे ती हे होते. ओके. आणि इट इज अ सेफ. सोन्याची जी आज 2 प्रकारे आहे, एक धार्मिक भावना आणि दुसरं एक सेंटिमेंट जे म्हणतो ना, जी एक आपली मनातली भावना. सोन्याला लक्ष्मी स्वरूपात मानले जातं आणि म्हणून सोन्याचे दागिने कमरेच्या खाली नाही वापरत. सोने देवाच्या अंगावर दागिने वापरले जातात, अंगभूषा केली जाते.
आणि सोनं ही लक्ष्मीच्या रूपात म्हणून आपल्याकडे हे जे 3-4 मुहूर्त आहेत या दिवशी सोनं खरेदी घेतात. मी इतके पाहिलेले आहेत की IAS ऑफिसर IPS ऑफिसर लेवलची लोक दागिने दुकानात परिधान नाही करत, घरी जाऊन देवापुढे ठेवतात, हळदी कुंकूने पूजा करतात आणि मग ते घालतात. मग अजूनही भारतातली संस्कृती ही सोन्याच्या बाबतीत कधीही कमी होणार नाही. कितीही कायदे येऊ द्या, गोल्ड कंट्रोल होता तरी होता, सोन्याचा धंदा चालत राहणार. फक्त एवढंच आहे की सरकारतर्फे त्रास होऊ शकतो, तो जर सांभाळलं तर तेही होणार. पतेजींची आजकाल आम्ही जेव्हा पाहतो अनेक लोक सोन्याचा मास्क, सोन्याचा शर्ट वगैरे गोष्टी खरेदी करतात, तर यामागचं काय रिझन असतं नक्की? एक मी पाहिलेलं आहे की सोन्याचा एक शौक आहे. बरं. की मला करायचं म्हणून सोन्याचा शर्ट फुगेनी केला होता. त्यानंतर आता बघा गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या चेन घातले, अगदी त्यांची मान वागती खाली तरी चेन करतात ते 3-3, 4-4 किलो. मला एक लेडी भेटली होती मध्ये लग्नात, इतके दागिने तिच्या अंगावर होते आणि ती राजकीयातली होती. तर आता सोन्याचा मास्क काही झाला, त्याला डिमांड आली. सोन्याची शॉली झाल्या, चांदीच्या शॉली झाल्या, हे सगळे साडी झाली सोन्याची. म्हणजे तुम्ही सगळे तयार करून देऊ शकता? हो, दिले आहेत ना, सगळ्या दिल्या आहेत. शर्टे आमच्याकडे झाला, मास्के आमच्याकडे झाले, साडी आमच्याकडे झाली, शॉल झाली, आता एवढ्या मोठ्या चेना सगळ्या झाल्या, सगळ्या दिलेल्या आहेत. एक शौक आहे. चेन किती जास्तीत जास्त किती किलो वजनाची आता? म्हणजे किती? 1 किलोचे दिलेले आहेत, 1.5 किलोचे दिले आहेत. अच्छा, दिलेले आहेत. त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. म्हणजे लोकांचे शौक आहे. शरीर फक्त हवं 1 किलो 2-2 किलोच आहे असं आहे वापरायला. असं आहे ना, स्वतः शेवटी असं आहे, प्रत्येकाचं आवड वेगळी, त्याच्यावर मी कॉमेंट करू शकत नाही. बरं, ओके. दुसरा फक्त एक शर्ट जर करायचा आहे तर तो किती 3 किलो 3.5 किलोचा होता की. ओके, अच्छा. हे करायला तुम्हाला किती वेळ लागतो? 2 ते 3 महिने पाहिजे. अच्छा, तरच ते व्यवस्थित होऊ शकतं. कारण बारीक बारीक जॉईंट आहे ना सगळे, आणि परत कुठे तुटला नाही पाहिजे. तो घालता यायचा म्हणजे असं घातला आणि फिरला. माझ्याकडे फोटो होते ना सगळ्या, तुम्हाला याच्यावर दिसेल ना, अख्ख्या भारतात का जगात फिरलाय तो व्हिडिओ. आणि लिम्कामध्ये आणि याच्यामध्ये आहे ना, गिनीज बुकमध्ये पण आहे. अच्छा, त्यामुळं पण हे जेव्हा असे गिरायक तुमच्याकडे येतात असे, तर त्याचं बिलिंगही फार मोठं होत असेल. होतं ना, दिलं त्यांनी, चेकने पेमेंट केलेत, सगळं चेक पेमेंट आहे. एवढं मोठं जे प्रसिद्धी मिळाल्यानंतर मग इन्क्वायरी माझ्याकडे झाल्यावर काय करणार, त्यापेक्षा सगळे चेक पेमेंट शिवाय नाही. चेक पेमेंट शिवाय नाही. तुमचं दुकान लक्ष्मी रोडला आहे आणि आता पुन्हा आता चहू बाजूनं विस्तारते, तर लक्ष्मी रोडच्या व्यापारावर काही फरक पडला आहे? हां, आम्ही जे दुकानं, आम्ही प्रत्येक पुण्याच्या एंट्रीला दुकानं केलेली आहेत, त्यामुळे त्या भागाचे ते तिथे जातात. आता मग चिंचवडचं इथे येणार नाही, चिंचवडचं तिकडच्या दुकानात जाईल, सातारावरचं साताराला जाईल. शेवटी मला फोन करतात, कारण माझी फार लोकांची ओळख, की आम्ही इकडे आलो आहे, लगेच फोन करतो, बाबा यांना सर्व्हिस दे नीट, काही असेल तर, कारण मालक तिथे नसतात. परंतु इथलं सिटीतलं एक इथं जो त्रास आहे लक्ष्मी रोडला, एक तर पार्किंग नाही, आपलं नो एंट्री जी केली ती चुकीची केलेली आहे 92 साली. खरी डेक्कनवरनं येणाऱ्या पब्लिकसाठी ती खुल्ली पाहिजे होती. ती आता आम्ही पोलिसांना त्याचं संपूर्ण डिटेल अर्जही केला आहे. आणि दुसरं, जर लक्ष्मी रोडवरचं जे पेन पार्क सुरू करायला पाहिजे. आधी आम्ही विरोध केला होता, पण आता खरं पेन पार्क सुरू करायला का पाहिजे, कारण इथे इन्शुरन्स कंपनीज, बँका, त्याचप्रमाणे अनेक ऑफिसेस आहेत. आज त्यांची नोकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ते या लक्ष्मी रोडला पार्किंग करतात. आणि त्याचप्रमाणे आमच्या इथे जे काही लक्ष्मी रोड दुकान आहे, त्यांचे नोकरही जे लांबणे येतात तेही गाड्या पार्क करतात. त्यामुळे गिरायकाला गाड्या पार्क करायला मिळत नाही. हा व्यावसायिक धोक्याचा पण असतो अनेकदा, की एवढा मोठा तर तर त्याची कशी काळजी तुमच्या? बघा, काळजी किती घ्या तरी धोक्याचं आहे. माझ्याकडे
एकेका दुकानात 100च्या वर CCTV आहेत. सगळं रेकॉर्डिंग आहे, सगळे म्हणजे सिक्युरिटी आहे, सगळं आहे. परंतु कधीही रात्रीमध्ये यष्टीकरांकडे त्यांच्या ACच्या डक्टमधनं आत जाण्याचा प्रयत्न गणपती विसर्जन दिवशी केला होता, आणि डक्ट मोठे असतात. आणि दुकानं सायरन आहेत, आमच्या मोबाईलशी जोडलेले आहेत सायरन सगळे. आणि सिक्युरिटी रात्रभर इथं असते, पोलीस रात्री चक्रा मारतात. पण तो अनेक प्रकारे धोके आहेत. कोणाच्या डोक्यावर लिहिलेलं नाही की आज चोर आहे. नवरा बायको येतात, मुलाला बरोबर असतात, गाडी देतात आणि माल विकायला म्हणे आमचा जुना माल आहे वगैरे. ठीक आहे, आमच्याकडे एक पद्धत आहे की आम्ही प्रत्येक याचा फोटो घेतो पावतीवर, नंतर त्यांच्याकडनं ओळखपत्र घेतो, आय कार्ड म्हणजे आधार कार्ड आणि हे, आणि चेक पेमेंट असतं. परंतु जिथे चेक पेमेंट नाही तिथे हा फार मोठा प्रॉब्लेम होतो. आणि जरी कॅश पेमेंट केलं तरी शेवटी 10,000च्या वर कॅश देता येत नाही. पण सिक्युरिटीसाठी तुम्हाला तुमच्या पायाजवळ एक अलर्ट बटन पाहिजे. दुकानामध्ये तुम्हाला हॉकी स्टिक, मिरची आणि रिव्हॉल्वर असेल तर रिव्हॉल्वर ठेवणं अत्यंत आवश्यक. पण सिक्युरिटीच्यासाठी या वस्तू तर आहेच, परंतु पोलिसांनाही आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही चक्रा मारत राहा, पेट्रोलिंग करत राहा. कारण सध्या कोण चोर आहे, कोण चोरीचा माल घेऊन आला, कोण काय करेल, कोणाकडे कुठलं हत्यार आहे, काही नाही. फतेचंदजी, पण तुमचं जर मराठीचे उच्चार पाहिले, शब्द पाहिले तर ते असं पुणेरीच वाटतात. तर काय नक्की याचं म्हणजे गुपित काय, किंवा कशी तुमची पुण्यामध्ये सगळी शैक्षणिक कारकीर्द गेली? एक लक्षात ठेवा, आज आमची 7वी पिढी पुण्यात आहे आणि आम्ही मराठी शाळा म्हणजे नूतन मराठी विद्यालय ही जी महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध शाळा की ज्यांचे दरवर्षी 50 लोकांच्या यादीत म्हणजे 11वीच्या रिझल्टमध्ये जो तर 10 ते 12 लोक असायचे. आणि नुमवीत शिकलेला शिशुशाळेपासून ते 11वीपर्यंत. आणि विशेष करून मला इंग्रजीचा तिरस्कार पण मराठी भाषेवर प्रेम. त्यामुळे आजपर्यंत म्हणजे खरं जरी आम्ही राजस्थानी असलो तरी मराठी भाषा मी आपल्या या महाराष्ट्रातील लोकांपेक्षा चांगली बोलू शकतो. तुम्ही मुंबईत गेला तर मराठी नीट बोलू शकत नाही लोक, किंवा दर 20 किलोमीटरनी पाहिलं तर आपल्या भाषेत फरक पडत जातो. जेव्हा माझ्या मुलांना जेव्हा इंग्लिश मिडियममध्ये काय झालं की आमच्या 5 नंबरचा भाऊ, 4पर्यंत तर सगळे मराठी मिडियम, 5 नंबरच्या भावाला वडिलांनी इंग्लिश मिडियम टाकले आणि त्यानंतर इंग्लिश मिडियम सुरू झालं घरात. तर माझी पत्नीसुद्धा मराठी मिडियमची सेवा सदनची स्टुडंट. ती म्हणायची जर तुम्ही मराठी मिडियममध्ये घालणार असेल तर मी त्यांना शिकवेन, नाही तर शिकवणार नाही. बरं. त्यामुळे ते इंग्लिश मिडियम जे राहिलेत आणि आता पुढे सगळे इंग्लिश मिडियमचं आहे. पण मी एक नक्की सांगेन की जरी आमची 7वी पिढी सगळे जरी इंग्लिश मिडियममध्ये असले, सगळेजण मराठी उत्कृष्ट बोलतात. एक तर म्हणजे आपण पुण्यात राहतो, ग्राहक आपलं मराठी भाषा बोलणारं आहे. जरी पुणे शहर कॉस्मोपॉलिटिन असलं तरी परंतु आपल्याला सगळ्या भाषांचं ज्ञान असणे आवश्यक आहे. या यंग जनरेशननी सुद्धा मराठी भाषा लवकर अवगत केली आणि त्यामुळे असं कळणारही नाही की ती मुलं इंग्लिश मिडियमचे आहेत आणि त्यांना मराठी येत नाही. त्यांच्या शाळेत जरी मराठी नॉमिनल असेल नसेल सुद्धा, पण मुलांनी चांगल्या रीतीने अवगत केलेली आहे. दुसरा एक म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये टाकल्यानंतर जो एक निगेटिव्ह पॉईंट आम्हाला जो दिसून येतो आहे, सध्याची यंग जनरेशन जी आहे म्हणजे कुठली आमच्या समाजाचं असो की दुसरी, मातृभाषा विसरू लागलेल्या आहेत. घरात आता समजा जर मुली दुसऱ्या स्टेटमधनं आल्या असतील लग्न करून,
आणि त्यांना का मला माहीत नाही की आपली स्वतःची मातृभाषा, मग ती मराठी असो किंवा राजस्थानी असो किंवा गुजराती असो किंवा पंजाबी असो, ते आपल्या मुलाबरोबर इंग्लिशमध्ये बोलतात आणि मातृभाषेमध्ये बोलण्याचं त्यांना असं वाटतं की कमीपणा वाटतो. आय एम सॉरी टू स्टेट की मातृभाषा ही मुलांच्यावर चांगली संस्कार करू शकते आणि ज्या स्टेटमध्ये तुम्ही आहात त्या स्टेटची भाषा ही तुम्हाला येणे आवश्यक आहे आणि त्या भाषेत तुम्ही दुसऱ्या भाषेत न बोलता त्या भाषेत किंवा मातृभाषेत बोला किंवा राष्ट्रभाषा जी हिंदी आहे त्याच्यातही बोलला तरी हरकत नाही, परंतु तुम्ही इंग्लिश भाषेत बोलून मुलांच्यावर होणार काय, येणाऱ्या पिढीवर संस्कार होणार काय. येस, आय ॲग्री की सगळं आज नेटवर्कने काम करावं लागतं, तुम्हाला वेबवरनं काम करावं लागतं, तुम्हाला कॉम्प्युटरशिवाय काम करायला हे नाही. परंतु किती जरी इंग्लिशमध्ये तुम्ही असला तरीही मराठी मीडियम किंवा आपली मातृभाषा सोडली नाही पाहिजे. आज आम्ही सुद्धा मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहेत. आम्ही कुठे कमी पडलो? आम्ही डेव्हलपमेंटच केली ना सगळ्या भावांनी. आज महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात रांका ज्वेलर्सचं नाव आहे ना. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या महाराष्ट्रातनं मराठी मीडियममध्ये शिकलेले कितीक जण वरपर्यंत गेलेले आहेत उच्च पदावर. मग त्यांना त्यावेळी इंग्लिश कुठे होतं काय एवढं, परंतु त्यानंतरही इंग्लिशमध्ये आज आम्ही चांगलं ड्राफ्टिंग करू शकतो, परंतु आम्ही आमची मातृभाषा सोडलेली नाही. म्हणून मराठी भाषा ही एक आपण जितकं चांगलं बोलू शकू तितकं इंग्लिश भाषा ही काही सगळ्यांनाच कळते असं नाही, किती कॉलेजचं असो काही असो. म्हणून मराठी एक लक्षात ठेवा, आपण नेहमी बोलत असतो, त्यामुळे मराठी इज द बेस्ट लँग्वेज. त्यामुळे मला अभिमान आहे बरोबर मराठीचा आणि त्यात पुणेकर असल्याचा. पुणेकरचा अभिमान आहे आणि मला शाळेने शिकवले हाती घ्याल ते तडीच न्या. अच्छा, आता तुम्ही मगाशी स्टार्टअपचा विषय चालला होता की नवीन स्टार्टअपचं काय आपल्या इथे भारतामध्ये स्टार्टअपची जी काही एक मूवमेंट चालली आहे. माझा जो एक स्टडी असं सांगतो की जेवढे स्टार्टअप सुरू झाले त्यातले 90% बंद पडत आहेत, 10%च काही महिन्यात सर्वाईव्ह होत आहेत. त्यात पाहिले की यातले जे काही स्टार्टअप करतात फक्त कंपनीची किंमत करतात आणि पुढेला विकून टाकतात आणि नफा घेतात, तेही चुकीचं आहे. हे भारताला धोकादायक आहे. कशा कारण सांगतो, तुम्ही ऑनलाईन वरनं सगळं करता आणि नंतर ते स्टार्टअपची किंमत दाखवतात वाढते, तुम्ही शेअर दाखवता आणि ती विकता आणि काही बंद पडत आहेत. 90% नॉन सक्सेसफुल आहे. हे स्टार्टअपमध्ये जी पॉलिसी पाहिजे ती बरोबर येत नाही आहे किंवा ती सक्सेस होत नाही आहे. आणि त्यामध्ये एक मोठा प्रश्न जो आहे की लॅकुना ऑफ नॉलेज. नंतर कशा पद्धतीने स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्याप्रमाणे स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट झाल्याशिवाय तुम्ही स्टार्टअपमध्ये सक्सेस होऊ शकत नाही. तुम्ही सगळे जर म्हटले की याला मी हे काम दिलं त्याला दिलं आणि मी गादीवर बसलोय, तुम्हाला बिझनेस सेटल होईपर्यंत स्वतः त्यामध्ये बारकाईने पाहावं लागेल तरच तुम्हाला, नाहीतर तुमचे जे काही कामगार आहेत तुम्हाला खाऊन जातील तुमचं लक्ष नसल्यावर. गव्हर्नमेंट पुष्कळचं म्हणते MSc मधनं लोन देते वगैरे सगळं, पण लोन घेऊन किती तुम्ही सक्सेस होता. व्याज तर भरावं लागतं, व्याजमध्ये सूट मिळेल, बाजारात आणतात ते तुम्ही भरू शकत नाही. मग अशा वेळी जोपर्यंत तुम्ही बाजारात स्टडी करत नाही, आपला प्रॉडक्ट किती प्रमाणात चालणार आहे, प्रायोरिटी कुठल्या वस्तूला द्यायची, प्रयत्न केला हारला तरी परत करायचा प्रयत्न, ते नाही. आपण काय करतोय, इझी मनी मला लवकरात लवकर कसे मिळेल म्हणून त्याची आपण चुकीच्या मार्गाने जातो, चुकीचे व्यवसाय करतो. मी नेहमी सांगत असतो माझ्या भाषणामध्ये, हायवेवरनं गेला तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला जी पगदंडी किंवा एक पाऊल वाट करून दिलेली आहे त्याच्यावरनं जर गेला तर तुमचा कधी आयुष्यात ॲक्सिडेंट होणार नाही. कारण तिथे पाऊल वाट तुम्ही तुमच्या त्या पावलावरनं म्हणजे मार्गदर्शनावर चालता. स्टार्टअप केला मी सुरू केला, मी इंडस्ट्रियलिस्ट झालो, तुम्हाला एक घमंड येते, ती नाही यायला. तुम्ही कोणतरी मेंटॉर तुम्ही तिथे शिकलं पाहिजे, नॉलेज घेतलं पाहिजे, बाजारची स्टडी केली पाहिजे.
नुसतं स्टार्टअप सुरू करून गाड्यामध्ये फिरून नाही चालणार. आम्ही हा बिझनेस आज 143 वर्षाची 143 वर्षाची परंपरा आहे. का आमची मुलं स्टार्टअपमध्ये, आमचे 1 दुकानावरनं आज 13 दुकानं झाली. हे आमचं स्टार्टअप तुम्ही बघा. प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरॉटिकल नॉलेज आणि संस्कार या 3 गोष्टींचा फरक आहे. ओके. आणि म्हणून जे स्टार्टअपवाल्यांना माझी रिक्वेस्ट आहे, कधीही मनात गर्व करू नका. स्वतः त्यामध्ये झिजा, स्वतः मॅनेजमेंट पहा, रोजचे बॅलन्सेस टॅली करा, स्टॉक टॅली करा. दुकानामध्ये किंवा तुमच्या फर्ममध्ये ऑफिसमध्ये 100 रुपये जरी कमी आले ते कुठे गेले हे शोधलं पाहिजे. स्टॉक कमी का झाला, बिझनेस कसा वाढवायचा, इतका झाला तर पुढच्या महिन्यात हा आपल्याला कसा वाढवायचा, हा प्रयत्न स्वतः करायला पाहिजे, नोकरांच्या मार्फत नाही. तुम्ही किती मार्केटमध्ये माणसं पाठवा, तुम्हाला ते हे करून देणार नाही. आज आपल्या पंतप्रधानांचं उदाहरण घ्या. आज ते देशाला मार्गदर्शन करतात, 4 तास झोपतात. तुम्हा तरुणांना स्टार्टअप अनेक सुविधा दिल्या आहेत, मग तुम्ही करा ना तसं. परंतु नाही, ते तरुणांना जमत नाही. लोन घेतात, व्याजाच्या चक्रामध्ये डुबून जातात, मग सगळा तो स्टार्टअप धंदा बंद होतो. तर माझ्या यंग जनरेशनला विनंती आहे, तुम्ही बिझनेसमध्ये संपूर्ण झोकून घेण्यापेक्षा बिझनेस हा सिस्टीम वाईज बिझनेस करा. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मॅकडॉनल्ड. तो फॉरेनला बसला आहे, त्यांनी स्वतः सुरू केलं, पण नंतर ज्याप्रमाणे त्यांनी सिस्टीम लावली, आज एम्प्लॉयमेंट दिली लोकांना, आणि आज किती दुकानं झाली. बरोबर. हा विचार करण्यासारखा यंग जनरेशनला. त्यांनी पण सुरुवातीला काही ताबडतोब सुरू केलेलं नाही, आधी स्वतःचं चालवलं आणि त्यानंतर त्यांनी ते सुरू दुसऱ्यांना दिलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणून व्यवसाय करताना तुम्ही उत्कृष्ट लीडर व्हायचं असेल तर तुमच्याबरोबर काम करणाऱ्यांना समान प्लॅटफॉर्मवर ठेवा. तुम्ही डोंगराच्या वर टोकावर जाऊन करणार असाल आणि खाली नोकरांना ठेवणार असाल तर तुम्ही कधी सक्सेस होऊ शकणार नाही. म्हणून यंग जनरेशन, व्यावहारिक ज्ञान आधी शिका. थेरॉटिकल नॉलेज तेवढंच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, परंतु संस्कार सोडू नका. संस्कार करा. तुम्हाला लक्षात ठेवा, कधी कमी पडणार नाही. तर हे होते पत्तेजनची रांगा. अतिशय सविस्तर विवेचन त्यांनी एकूण सगळ्या उद्योगाविषयी केलेलं आहे. धन्यवाद सर, तुम्ही लेट्सअपला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.